आणि पुण्यामधून एक दुःखद अशी बातमी आहे। ज्येष्ठ गांधीवादी नेते, समाजवादी नेते डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यामध्ये निधन झालेलं आहे। कुमार सप्तर्षी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी कार्यकर्ते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक होते। त्यांनी स्थापन केलेल्या युवक क्रांती दल या संघटनेनं राज्यातील शेकडो कार्यकर्ते आणि अनेक नेते घडवले। ते महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्षही होते आणि त्यांनी विधान परिषदेचे सदस्य देखील म्हणून देखील काम पाहिलेलं होतं। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे। माध्यमांमध्ये अनेक चर्चासत्रांमधून त्यांनी भाग घेतला आणि आपली रोखठोक मतं त्यांनी मांडलेली होती। अत्यंत अभ्यासपूर्ण अशी मतं मांडण्यामध्ये डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचा हातखंडा होता। त्यामुळे सगळ्याच माध्यमांवर डॉक्टर कुमार सप्तर्षी यांची मतं जाणून घेतली जात होती। ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी अनेक नेते घडवले। आपण अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आपण पाहतो की माजी आमदार कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात दुःखद असं निधन झालेलं आहे। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास जो आहे तो घेतलेला आहे। महाराष्ट्रामधले एक समाजवादी विचारवंत, त्याचबरोबर गांधीवादी कार्यकर्ते म्हणून कुमार सप्तर्षींची ओळख होती। अनेक चळवळींमध्ये त्यांचा निर्विघ्न सहभाग जो आहे तो असायचा। त्याचबरोबर पुरोगामित्वाची चळवळ जी आहे त्याच्यामधलं एक नाव जे आहे ते कुमार सप्तर्षी सरांचं घेतलं जायचं। मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि दीर्घ आजारानं त्यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे। त्यांच्यावरती उद्या अंत्यसंस्कार जे आहे ते केले जातील। मात्र कुमार सप्तर्षी यांच्या निधनानं पुरोगामी चळवळीतला एक मोठा चेहरा हरपला असं म्हणावं लागेल। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। त्यांची तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा ते समाजवादी कार्यक्रमांना हजेरी लावायचे, त्याचबरोबर आपले विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे हा खरं तर कुमार सप्तर्षी यांचा आग्रह असायचा। मात्र दीर्घ आजारानं त्यांचं निधन झालेलं आहे आणि वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यामध्ये निधन झाले।